हॅलो नमस्कार मंडळी. थंडीला सुरुवात झाली आणि मार्केटमध्ये छान हिरवेगार असे मटार यायला सुरुवात झाली आहे. त्या मटारपासूनच आपल्याला छान असे मटारचे रोल बनवायचे आहेत. त्यासाठी आपण 1 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ, तेल आणि पाणी घालून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. मंडळी पीठ मळतोच आहे तोपर्यंत जरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील आणि नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरं करूया. आता पुढे आपण तेल गरम करूया एका पॅनमध्ये. त्याच्यामध्ये जिरं, हिंग, मिरचीची पेस्ट आणि उकडले मटार घालून छान ते मॅश करूया. त्याच्यानंतर हळद, धना पावडर, मिरची पावडर, गरम मसाला आणि एक उकडलेला बटाटा, मीठ आणि कोथिंबीर घालून आपण हे स्टफिंग तयार करून घेऊया. मंडळी जरा आपल्या चॅनलवर कमेंट केल्यात तर मला खूप खूप आवडेल तुमच्याशी बोलायला. त्याला आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण जो डो बनवला त्याची पोळी लाटून घेऊया. पोळी जरा जाडसरच लाटायची आहे आणि जसं रेसिपीज दाखवले आहे आपण व्हिडिओमध्ये तशी तुम्हाला कट करून घ्यायची आहे. छान अशी पातळ आणि लांब अशी कट केल्याच्यानंतर आपण जे मटारचं स्टफिंग बनवलं होतं ते ह्याच्यामध्ये गोल करून घालून घ्यायचं आहे आणि त्या पोळीला आपल्याला असं गोल गोल करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा एक छान असा रोल तयार होईल. आता हा जो रोल तयार झाला आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला कॉर्नफ्लॉवरची किंवा मैद्याची जी तुम्हाला शक्य आहे ती स्लरी लावून घ्या आणि छान असं तेलात तळून घ्या. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आता ही कुरकुरीत रेसिपी एन्जॉय करा. बाय.